आपल्याला मनाला येईल ते सांगायचं आणि त्याचा आग्रह धरायचा, कारण मी मुख्यमंत्री आहे. आता गंमत अशी, मुख्यमंत्र्यांनी जी काही समिती नेमली आहे, त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनाही मुलांविषयी काहीही कळत नाही. जाऊन सांगा त्यांना, पानसे सर असं म्हणाले तुमच्याविषयी. मी तर पुढे जाऊन असं म्हणतो की त्यांनी आधी माझ्याकडे शिकवणी घ्यायला हवी. या बाबतीत एकच शहाणा मानलो सध्या शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, ते म्हणजे आपले शिक्षण मंत्री भोसले सर. त्यांना नेमलं आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी माझ्याकडे एवढ्यासाठी आले की सर, मला शिक्षण मधलं फारसं काही कळत नाहीये, मला तुमची मदत हवी आहे, मला शिक्षण समजावून द्या. आता मुद्दा असा आहे की लहान मूल आणि त्याच्या शिक्षणाचा विचार हा या प्रश्नातला एक महत्वाचा भाग आहे. परंतु विषयाच्या विषयी बोलत असताना समाजाच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली की तिसऱ्या भाषेचा आग्रह एवढाच मर्यादित हा विषय नाहीये, तर त्या ठिकाणी तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा आग्रह हा खरा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे, जो कदाचित सक्तीनं आपल्या मुख्यमंत्र्यांना राबवायचा होता आणि जो आपल्या पंतप्रधान आणि इतर मंडळींच्या खास गरजेचा भाग होता. आता त्यामुळे झालं काय, हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात विचार जो चाललाय, कार्यक्रम जे चालले, विरोध जे चाललेले आहेत, ते सगळे दोन दिशांनी चाललेले. एक शिक्षणाच्या दिशेने आणि दुसरं राजकारणाच्या दिशेनं. त्यामुळे शिक्षण आणि राजकारण हे याही ठिकाणी आता एकत्र आलेलं आहे. आणि मग आता ती इथे माझ्या बरोबर जमलेली मंडळी ती नुसतं आता तीन भाषांच्या सूत्राला विरोध करणं असं म्हणत नाही, तर ते मराठी करण नाही. वृत्तपत्रात सगळ्यांनी मराठी करण दिले. मराठी करण म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचं मराठीत रूपांतर करणं, ते नाहीये. ते मराठीचं कारण आहे. मराठी दबली जातीये हे कारण आहे. मराठी समृद्ध व्हायला हवी मुलांची हे कारण आहे. कारण अनेक आहेत. या दिशेनं आपलं चाललंय.